नमस्कार मंडळी, विदर्भ आवाज न्यूजमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. काल उमरेड शहरात नगरपालिकेची निवडणूक संपन्न झाली आणि आज म्हणजे 3 डिसेंबर आज मतमोजणी होणार होती. पण राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार ती 21 तारखेवर पुढे ढकलण्यात आली आहे आणि म्हणून हे जे नूतन आदर्श महाविद्यालयाची ही जी इमारत आहे, या ठिकाणी ही स्ट्रॉंग रूम बनवण्यात आली आहे आणि त्या ज्या EVM मशीन्स आहेत, त्या मशीनच्या सुरक्षेसाठी इथे पोलीस बंदोबस्त तैनात दिसतो आहे आपल्याला. तर आता कसं आहे, जो उत्साह होता नागरिकांमध्ये, तो आजच्या मतमोजणीसाठी खूप शिगेला पोहोचला होता. परंतु ऐनवेळी निवडणूक आयोगाने ती तारीख पुढे ढकलली. त्यामुळे सर्व नागरिकांचा जो उत्साह होता तो लोप पावला आहे आणि सगळ्यांचा हिरमोड झाला आहे. तरी आता 21 तारखेला जो निकाल होणार आहे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आणि 21 तारखेला ठरणार आहे की कोण नगराध्यक्ष होईल, कोण नगरसेवक होईल आणि अशा प्रकारे हा सगळा कार्यक्रम होणार आहे. तर आपण 21 तारखेपर्यंत आता वाटच पाहावी लागणार आहे. तो 21 तारखेपर्यंतचा काळ कशा पद्धतीचा जातो, शांतता राहते की काही कुठे वातावरण बिघडते, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश महाले सोबत मी सतीश तुळसकर, विदर्भ आवाज न्यूज, उमरेड. सर नमस्कार. नमस्कार. कालची जी निवडणूक जो निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला, तर कशा पद्धतीने झालं सगळं आणि मतदानाची आकडेवारी काय आहे? किती वाजेपर्यंत चाललं मतदान? याप्रमाणे आपल्याला जे माहिती होतं 2 डिसेंबर 2025ला सकाळी 7:30 वाजतापासून तर संध्याकाळी 5:30 वाजतापर्यंत उमरेड शहरातल्या 51 बूथवर एकूण 67.68% वोटिंग झालेली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्त्रियांनी देखील आणि म्हणजे महिला आणि पुरुषांनी भाग नोंदवलेला आहे आणि आपल्या शहरामध्ये शांततापूर्ण सगळ्या प्रभागामध्ये शांततापूर्ण निवडणुका पार पडलेल्या आहेत. यासाठी मी उमरेड शहरातले सगळ्या नागरिकांना धन्यवाद देतो की त्यांनी प्रशासनाला साथ दिली आणि आपला मतदानाचा हक्क बजावला. म्हणजे एकूण मतदारसंख्येच्या जवळपास 32,000 मतदारांनी हा हक्क बजावला. जी. आपल्याकडे 47,000 पेक्षा जास्त वोटर होते. त्याच्यातलं 32,000 वोटरनी आपला मतदानाचा हक्क काल बजावलेला आहे. त्यात पुरुषांची संख्या जास्त होती की महिलांची? जवळजवळ सारखी आहे, परंतु त्यात थोडंसं महिलांची संख्या जास्त आहे. त्याची आकडेवारी मी तुम्हाला देतो. ओके. आणि मतमोजणीचा कार्यक्रम कसा असणार आहे? राज्य निवडणूक आयोगाच्या काल ज्या सुधारित सूचना आल्या, त्यामुळे मतमोजणीचा कार्यक्रम जो आज होणार होता त्याऐवजी आपण 21 तारखेला सकाळी 10 वाजता नूतन आदर्श महाविद्यालयाचा जो डोम आहे त्या ठिकाणी आपण मतमोजणीचा कार्यक्रम घेतलेला आहे. त्या मतमोजणीच्या वेळेस आधी निर्धारित केलेल्या प्रकारे 13 जे आपले प्रभाग आहेत त्याची प्रभागनिहाय मतमोजणी आपण करणार आहोत. प्रत्येक वेळेस एक प्रभाग, नंतर दुसरा, असं 13ही प्रभागाची मतमोजणी त्या दिवशी होईल. बरं, आता ज्या EVM मशीन्स आहेत जी. त्या कुठे ठेवल्या आहेत? EVM मशीन जे आहे ते आपल्या नूतन आदर्श महाविद्यालयाचा जो स्ट्रॉंग रूम आहे त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. काल निवडणूक झाल्याच्या नंतर आपण सगळे उमेदवार जे शहरातले 102 उमेदवार आहेत, अध्यक्षपदाचे 4 आणि इतर सदस्यपदासाठी 98, ह्या सगळ्यांना आपण पूर्वसूचना दिली होती. त्यानंतर त्यातले बरेचसे काल सदस्य उमेदवार ह्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या समक्ष आपण स्ट्रॉंग रूम सील केलेली आहे आणि स्ट्रॉंग रूमचा ताबा हा SRPकडे आपण काल दिलेला आहे. त्या ठिकाणी स्ट्रॉंग रूममध्ये 24 तास आपले CCTV सर्व्हेलन्स असेल. पॉलिटिकल पार्टीच्या जर कुठल्या सदस्याला, उमेदवाराला जर ते तिथे येऊन बघायचं असेल ते तिथे येऊन राहू शकतात, बघू शकतात आणि त्या संबंधित त्यांची काही सूचना असेल ते आमच्यापर्यंत कधीही ते पोहोचवू शकतात. ठीक आहे सर, धन्यवाद. थँक्यू.